नमस्कार, आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। जेणेकरून निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठल्याही पद्धतीची त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न मार्फत हरियाणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती माननीय हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे, त्याला सुद्धा आम्हाला सर्वांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। कदाचित त्याच्यानंतर महायुतीची इतर काही महत्त्वाची बैठक असेल ती सुद्धा होण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही। दिवसभरामध्ये व्यस्त कार्यक्रम चंदीगडला त्या ठिकाणी आहे। आज मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून आरती साळवी यांची आम्ही निवड त्या ठिकाणी केलेली आहे। दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे म्हणून अशोक सावंत यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे। आगामी येणाऱ्या निवडणुका लक्षामध्ये घेता प्रभावीपणाने पक्ष संघटन उभं करण्याच्या दृष्टीतून आता आम्ही अधिक सतर्कतेने सुरुवात केलेली आहे। पक्षाच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनची सुद्धा मीटिंग आणि इतरही येत्या 2-3 दिवसात नियोजित ठिकाणी केलेली आहे। सर, बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे की जागा वाटपा संदर्भामध्ये तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते दिल्लीला जाणार आहेत, त्यामुळे अजितदादा पण दिल्लीला जाणार आहेत आणि भेट घेणार आहेत। उद्या चंदीगडचे शपथविधी झाला आहे, मी असण्याची शक्यता आहे। माझी पार्लमेंटरी कमिटीची मीटिंग आहे, प्रफुल्लभाई असतील। उद्या सर्वच एनडीएचे नेते देशभरातील हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे शपथविधीला उपस्थित असतील। आपल्या दिल्लीत बैठक होणार आहे हो, ती बघूया ना। आता आम्ही उद्या अनेसा त्या ठिकाणी आहोत, त्याच्यामुळे वेळेची उपलब्धता किंवा त्या ठिकाणी दिवसभरात माननीय पंतप्रधान महोदय सुद्धा उद्या चंदीगडमध्ये आहे। इतरही जे कार्यक्रम झालेले असतील त्याच्यातून शक्य असेल तर ती पण बैठक त्या ठिकाणी होण्याचं नाकारता येईल। आता बारामध्ये पूर्ण केलेल्या जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं, काही अपवादात्मक जागेच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत। एका बैठकीमध्ये सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी निपटारा होऊ शकेल। गोवाचे आमदार आहेत, यांनी प्रश्न आता उपस्थित केले भास्करराव जाधव यांनी, आणि हेच निमित्त शोधून आचारसंहिता लागली नाही। या विधानाकडे नेमकं कसं पाहतो? षडयंत्र आहे या मग याच भास्करराव तसे वरिष्ठ नेते आहेत, माझे जुने सहकारी आहेत, पण काय विनोद नवीन करायला लागले ते मला काही कळत नाही। 26 नोव्हेंबरला नवीन राज्यात सरकार अस्तित्वात येणं बंधनकारक घटनेने आहे। ज्या संविधानाने आम्ही सगळेजण बांधले गेलेलो आहोत त्या संविधानामध्ये नमूद स्पष्टपणाने केलेलं की कारकीर्द कालावधी राज्य सरकारचा किती असतात माहिती। आता उद्धवजींची अँजिओप्लास्टी किंवा त्यांचा आजार हा कदाचित आता उद्भवलेला असेल, पण निवडणूक आयोगापुढे उलट निवडणुका उशीर होतात याबद्दल आक्रोश करणारी मंडळी आता नवीन एक वेगवेगळे शोधण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे किती महायुतीला बदनाम करण्यासाठी कुठल्या कुठल्या क्लिप्त्या काढल्या जातात त्याचं उत्तम उदाहरण आहे। आपल्या पक्षाच्या वतीनं 2 सदस्य विधानसभेवर पाठवण्यात आले। इद्रिस नाईक यांच्या बाबतीत संजय राऊतांनी गंभीर आरोप केला की ज्यांना वंदे मातरमला विरोध केला अशाच व्यक्तीला आता भाजप आणि महायुतीच्या सरकारनं विधान परिषदेवर पाठवले। दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की मुळात या आमदारांच्या जीवितात या सगळ्या घटना म्हणल्या नाही, त्यांना सर्वच घटना बाह्य वाटतं, कारण सकाळी उठून घटना बाह्य बोलल्याशिवाय त्यांचं काही सुरुवातच होत नाही दिवसाची। त्याच्यामुळे उच्च न्यायालयामध्ये ते आव्हानित केलं गेलं होतं का, आणि उच्च न्यायालयाने त्या बाबतीमध्ये स्थगिती द्यायला नाकारली। आता याच्यापेक्षा वेगळी घटना संजय राऊतांना अभिप्रेत असेल तर ती आमच्या ज्ञानात त्याने भर टाकावी। तुमची पहिली यादी कधी जाहीर होणार आहे? कारण लोकसभेमध्ये दुसऱ्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर माहितीला बसलेला होता। आता महाविकास आघाडीकडून आता वेग आलेला आहे, मात्र तुमची पहिली यादी कधी जाहीर होणार आहे? महायुतीची 288 जागांच्या वरती सहमती होईल त्यावेळेला आम्ही हा सगळा उमेदवारी जाहीर करणं आणि महायुतीचे घटक पक्ष मतदारसंघाची नावं जाहीर करणं हे सुद्धा 1-2 दिवसामध्ये एकत्रितपणे बसून आम्ही ठरवू। त्यावेळेला आमच्या पहिल्या यादीचा निर्णय होईल। घटक पक्षातील आमदारांना विचारात घेतलं जाईल, कारण महादेव जानकर म्हणते की जर आम्हाला योग्य सन्मान मिळाला नाही तर मग वेगळा विचार करू 288। मला असं वाटत नाही माधवराव जानकर सोडतील असं, कारण त्यांच्यासाठी तर राष्ट्रवादीने त्याग केला। आता राजेश विटेकर
कदाचित लोकसभेमध्ये आज लोकसभा सदस्य म्हणून आपल्याला पाहायला मिळाले असते. मला तसं वाटत नाही. पुन्हा एकदा महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते म्हणजे त्याच्याशी चर्चा करतील. सर, तुमचे संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण त्यांनी काल एक पत्र लिहिले आणि त्याच्यात महायुती सरकार बहुजनांच्या प्रश्नांवर कसं उपस्थित नाही असे सगळं टीका केलेला आहे. हा घरचाच आहे म्हणावा लागेल, कारण आज सकाळपासूनच अशी माहिती की ते शरद पवारांच्या संपर्कात आलेलं. कसं बघतात त्याकडे पत्र कसं बघतात? सतीश चव्हाणांचं पत्र माझ्याही भाषणामध्ये आलं. हे अत्यंत गंभीर आहे. पक्षाची शिस्त ज्यांच्या कोणाकडनं भंग होईल ती कोणी किती मोठी असली तरी त्यांच्यावर कारवाई मी ते जाण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला. आमदार असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते असतील त्यांच्यावर अशी बेशिस्त खपून तो शेवटी आम्हाला सतीश चव्हाणांशी सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न करेन की काय मानसिकतेतून त्यांनी हे बोललेले आहेत. इतर वेळेला ते बोललेले नसताना या वेळेला नेमकं बोलण्याचं प्रयोजन नेमकं काय आहे हे सुद्धा त्यांच्याकडनं समजून घेऊ. तरी जर काही त्या विचारावरती ठाम असतील तर त्यांच्यावरती तातडीने काय केली जाईल. काल तुमच्याबरोबर त्यांची 2 तास मीटिंग होते, तुम्ही त्यांची भूमिका आणि सडनली आम्हाला त्यांचं ते पत्र वाचायला मिळतं. बेसिकली हॅज इट मेड अप हिज माइंड की पक्षात जायचं. काल त्यांनी सिरियस करत बोलताय की असं जर काय असेल अँटी डिसिप्लिनरी तर 100% याच्यावर ऍक्शन घेऊ. तर डू यू रिअली फील की हे जे टायमिंग त्यांनी निवडलंय आज तुमची त्याच्या आधी हे सगळं रिलीज होतं, तर दिस इज डेफिनेटली अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी. It is definitely anti-party activity because when we are in alliance and the alliance government is working so nicely, so many different schemes have been implemented very successfully. So total scenario of the election has changed now. Whatever is in the parliament election. अशा वेळेला पक्षाच्या एखाद्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी असं वक्तव्य करणं हे पक्षहिताला बाद आणणार आहेच, त्यापेक्षा महायुतीच्या एकंदरीत कार्यप्रणालीला बाद आणणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षांचा जो बोलून आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सुद्धा त्यांच्यावरती एक असं आहे की काही महिन्यापूर्वी शिंगण्यांचा मला फोन आला होता की बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रयत्न करतात, परंतु अजून यश त्या ठिकाणी येत नाही. हे जर का यश मिळालंय तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही राहणार असं डॉक्टर शिंगणे महाजन बोललेले होते. मी तातडीने दादांच्या जो संपर्क करून त्यांची बँक ते अध्यक्ष असताना जी अडचणीत आणलेली होती त्या बँकेला 300 कोटी रुपयाचा अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतला. 2014ची निवडणूक डॉक्टर शिंगणे राज्य बँकेच्या मध्यवर्ती बँकेच्याच प्रकटाच्या मुळे निवडणूक लढले नव्हते. शिंगण्यांच्या हे लक्षामध्ये आलं पाहिजे की हे सगळं अजितदादा त्यांनी जर काही वेगळी भूमिका घेतली तर त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेलच, किंवा गेल्या वर्षभरामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्या ठिकाणी नेलेला आहे. त्याच्यामुळे कोणी आता काय स्पेअर होणार नाही. त्यांनी आज काय भूमिका घेतली किंवा त्यांच्याकडे काय स्वतःला त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या काही ते एकत्रितपणाने बसून मिटवणार आहेत, पण ते अजितदादांच्या राहणार. आता काय करतात सर, मौर्या नेहमी म्हणत असते की तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, पण आज तुम्ही ज्या वेळेस पत्रकार परिषद होते तिकडे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की आम्ही मुख्यमंत्रीला सोबत घेऊनच बसलेलो आहे. तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगा. तर दादा पुढे जाऊन म्हटले की ज्यांना तिकीट मिळत नाही ते त्या ठिकाणी जातात महाविकासाकडे. या सगळ्या घटना आम्हाला तुम्ही प्रांताध्यक्ष किंवा महायुतीचा भाग म्हणून कसं बघताय? तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि मौर्याच्या मुख्यमंत्री पदाच्या वतीमध्ये न बोललेलं बरं, कारण मौव्याच्या प्रत्येक घटक पक्षामध्ये अनेक मुख्यमंत्री पदाचे चेहरे त्या ठिकाणी आहेत. अनेकांच्या नावाने बॅनर पण लावून आपण महाराष्ट्र जनतेने ती करमणूक पाहिलेली आहे. हा युती सक्षमपणाने 288 जागांच्या वरती निवडणूक लढण्याच्या दृष्टीकोनातून सज्ज त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आम्ही वारंवार म्हटलेलं की आम्हाला सरकार स्थापन करायचं आहे. महाराष्ट्रातील जनता शुद्ध जनता आहे, महायुतीचं सरकार येईल.
एकत्रितपणाने बसून आम्ही निर्णय घेऊ. खरं आहे की आज आमचा रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वात ठेवला. पण दादा असेही म्हटले की ज्यांना तिकीट मिळत नाही ते महाविकास आघाडीकडे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जातात. तुमचं जागा वाटप ज्या वर्षी वेळेस होईल त्याच्यानंतर जर अनेकांना इच्छुकांना तिकीट नाही मिळालं पुन्हा खिंडार पडू शकते का? नाही, अजिबात बिलकुल खिंडार नाही. तुमच्याकडचा फ्लो वाढत चाललाय. हिरामण कोस्करांचं उदाहरण परवाचं ते आहे. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील पुढच्या 2-4 दिवसात. सर, पुण्याचे शहराध्यक्ष दीपक माटकर यांना विधान परिषदेवरती घेतलं नाही त्यामुळे ते नाराज आहेत. काल पण आपण पाहिलं की शेकडो पदाधिकारी जे आहेत त्यांनी राजीनामे दिलेले आहेत. मात्र तुमच्या कार्यपद्धतीवरती देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. कसं पाहताय? ऑन द रेकॉर्ड ते बोलले. तुम्ही जे बघा सांगताय ना म्हणजे व्हेरी इंटरेस्टिंग म्हणून विचारतो वाटतं. तुम्ही मला कुठलाही पक्षाचा अधिकारी म्हणजे पदाधिकारी मोठा असला तरी सुद्धा असं जर पक्षाच्या इन व्हायलेशन ऑफ तुमचे जे काही स्टिप्युलेटेड नॉर्म्स असतील त्याच्या असेल तर ही विल डेफिनेटली फेस अ डिसिप्लिनरी ऍक्शन. आत्ताच त्यांचं व्हॉट शी इज आस्किंग इज व्हेरी राईट. आत्ताच अर्धा तासापूर्वी दीपक मानकरांनी अत्यंत सिरियस असं स्टेटमेंट दिलं आणि बॅक टू ऑन कॅमेरा की अशा पद्धतीने तुमची एकूणच पद्धत. दुसरं, जर का म्हणाले महिला आयोगाच्या अध्यक्षांची टर्म संपून त्यांना जर आधी इंडिकेट करत असतील तर आम्ही सुद्धा म्हणाले 1500 पदाधिकारी निर्माण केले का पुण्यामध्ये आम्हाला सध्या इंटिमेशन देता येत नाही. तर आय थिंक समथिंग व्हेरी सिरियस हॅपनिंग. स्टेट प्रेसिडेंट अशा पद्धतीने जर का वक्तव्य येत असतील आणि त्यात तुम्ही म्हणता तसं आता कालच इलेक्शन झालंय, आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागलाय, कॅम्पेनिंगला जोर येईल, अशा पद्धतीने जर येत असेल तर व्हॉट विल द पार्टी पोझिशन आणि या संदर्भात तुम्ही काय ऍक्शन घेणार आहात? एक असं आहे की अनेकांची इच्छा वेगवेगळ्या पदावरती काम करण्याची होती आणि आहे आणि ती काय गैर आहे अशातलं बिलकुल मानण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाला विधान परिषदेवरती संधी मिळेल असं वाटणं स्वाभाविक आहे. प्रत्येकाने संघटनेमध्ये काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. काहींना महामंडळावरती काम करावं असं संधी मिळावी असं वाटत होती. तेही अत्यंत योग्य आहे कारण पक्षाच्या गेल्या वर्षभराच्या वाटचालीत किंवा गेल्या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये प्रत्येकाने आपापला सिंहाचा वाटा किंवा सहभाग त्या ठिकाणी दाखवलेला आहे. दीपक मानकरांचं काय माझं बोलणं झालं नाही. मी जरूर त्यांच्याशी या विषयावरती बोलेन. अनेकांच्या जवळ मी संपर्क अनेकांच्या जवळ मी बोलतो आहे स्वाभाविकपणाने कारण शेवटी अलायन्स सरकार असल्यामुळे अनेक वेळेला अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये तडजोडी होतात. अपेक्षा इतक्या जागा मिळत नाहीत, अपेक्षा इतकी महामंडळ मिळत नाहीत. त्यामुळे सर्वांची योग्यता किंवा त्यांचं योगदान पक्षासाठी असताना सुद्धा सर्वांनाच त्या ठिकाणी सामावून घेता येत नाही. त्याच्यामुळे काही नाराज असतील तर त्यांची समजूत काढण्याचा मी प्रयत्न करू. सतीश चव्हाणांचं वक्तव्य आणि दीपक मानकरांचं वक्तव्य दोन भिन्न आहे. सतीश चव्हाणांनी ज्या सरकारच्या माध्यमातून आज आम्ही काम करतो आहोत त्या सरकारच्या एकंदरीत झालेल्या कामकाजाच्या बद्दल जे प्रश्नचिन्ह निर्माण केले ते अत्यंत गंभीर. इथे दीपक मानकरांचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले किंवा त्यांच्या सर्व सहकार्यांनी की त्यांना विधान परिषदेवरती संधी मिळाली नाही हा भाग वेगळा आहे. या भावना आहे आणि ती गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे या दोन गोष्टी भिन्न पद्धतीने मी त्या ठिकाणी पाहतो. Sir, when state is reeling under a financial crunch, and RTI query has revealed that as more as 100 crores of money is wasted on ad campaigns by Maharashtra Sarkar. What do you have to say about it? See, campaign, media campaign is always done by every government. Every successful government give their story to the people, and that too by the advertisement. It is an usual practice in all the states and even in the central government. So I don't feel anything wrong in that. When we announce any scheme, there are some certain amount is being paid for the advertisement to the knowledge of the people. So that is why it is like that. Opposition can create anything. If we did any successful work or any implemented very scheme, though roughly likewise. Mukhyamantri Ladki Bahin, obviously their political, I mean the dream which they were dreaming that the government of MBA is likely to become soon. Now that is evident from the eyes of the people. सर हिंदी में बताइए, चुनाव के मद्देनजर किस तरह से संगठनात्मक बदलाव किए गए, क्या पर्यवेक्षकों की नियुक्ति की इस बारे में? नहीं, निरीक्षक की नियुक्ति हम करने जा रहे हैं क्योंकि चुनाव आयोग ने महाराष्ट्र की विधानसभा का चुनाव घोषित किया है. पार्टी संगठन और मजबूत करने के लिए हम सारे ये बदलाव नहीं है, ये और एडिशनल हम कर रहे हैं.
इसके अलावा सीट बंटवारे का स्टेटस क्या, अब तक कितने सीटों पर सहमति बन गई है, बाकी कितने बच्चों के किन पर विवाद है? ऑलमोस्ट ऑल 85-90% सीट के ऊपर सहमति हो गई है। बची हुई सीटें के बारे में हम 1-2 दिन में बैठेंगे और उसके बारे में भी निश्चित काल में उसका बंटवारा सम्मानपूर्वक वहाँ पे हो जाएगा। लोकसभा चुनाव के दौरान हमने देखा था कि आप लोगों को जितना समर्थन मिलना चाहिए था आपके साथी दलों से, खासतौर पर बीजेपी से, कुछ एक सीटों पर उतना नहीं मिल पाया था, तो वो चीजें दोबारा रिपीट ना हो, इसको इसे बचाने के लिए आप लोग क्या कर रहे हैं? क्या कुछ कोऑर्डिनेशन कमेटी बनाएंगे ताकि वो चीजें रिपीट ना हो? हमारी पार्टी वाले से सहयोग नहीं मिला, ऐसा हमने कभी बयान नहीं दिया है। आप गलत मत मेरे मुंह में डालिए। जमीन पे दिखा- नो 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 यू सेड, देखो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से कभी भी बयान नहीं गए हैं, लेकिन एक बात सही है कि पहली मर्तबा हमारी अलायंस हो गई थी, हमारी भाजपा से हो गई थी, हमारी शिवसेना से हो गई थी, तो वोटर्स के मन में शायद कोई कंफ्यूजन रह सकता है। सो दैट वाज द फर्स्ट इलेक्शन। सो नाउ इन सेकंड इलेक्शन वो कंफ्यूजन नहीं रह जाए, इसके लिए तीनों पार्टी और हमारे सहयोगी दल पूरी तरह से कोशिश करते हैं। कुछ नेताओं द्वारा पार्टी के खिलाफ या फिर बयान दिए गए, अग्रेसिव बयान दिए गए, क्या पार्टी अनुशासनात्मक कार्रवाई करेगी? बीजेपी तरफ से कार्य होगी, अगर नेता कोई कार्रवाई कर बयान देते तो उस पर कार्रवाई की जाएगी। आपके पार्टी की बिल्कुल, आज के हमारे विधायक का बयान मैंने अभी देखा, आपने भी पत्र परिषद में पूछा, उसके बारे में मैंने सीरियस लिया है। आज शाम तक नहीं तो कल सुबह तक उसके बारे में जो कुछ कार्रवाई सख्त करनी है वो करना हो जाएगा। तुमची एक गोष्ट फक्त बाबा सिद्दीकीच्या बाबत ही वॉज एक्सपेक्टिंग त्याला विजयवंत सगळं झालं. आर यू रिअली हॅपी विथ द लॉ सिच्युएशन की आताच्या पद्धतीने त्यांच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे? ॲज अ पार्टी आर यू मी जी माहिती बघतोय, काय माहिती मिळते त्या पद्धतीने मुंबई पोलीस दलाने स्वतंत्र गट स्थापन केले 14 ज्याला आपण युनिट म्हणतो, वेगवेगळे फोर्सेस 14 त्यांनी केलेले आहेत आणि ज्या पद्धतीने गतिमान पद्धतीने काय आरोपी अटक केले गेले, काली चौथा झाले, त्याचे सूत्रधार कोण आहे त्या ठिकाणी जे पोलीसची यंत्रणा, तपास यंत्रणा त्या ठिकाणी पोचते असं दिसतंय। त्याच्यामुळे आता काही दिवसामध्येच, काही तासामध्ये सुद्धा त्याचं उलगडा झालेलं पाहायला मिळेल, पण बऱ्यापैकी तपास खूप शीघ्र गतीने आहे। घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे, आम्हा सर्वांच्यासाठी क्लेशकारकच आहे, कारण बाबा सिद्दीकी आमच्या पक्षामध्ये आल्यापासून पक्षाला एक अल्पसंख्याक समाजाच्या कडे एक उत्तमतेचा चेहरा सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला होता। दुर्दैव आहे त्यांचं की कदाचित काल परवाच्या यादीमध्ये सुद्धा त्यांचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। वी हॅव लॉस्ट सच ए सिनियर कलीग। सर, मला दोन प्रश्न आहे की मुंबई पोलिसांनी बिश्नोईचा ताबा मिळावा म्हणून गृहखात्याकडे पत्र दिलं होतं, पण ते पत्र फेटाळलं गेलेलं आहे मुंबई पोलिसांना। मला माहिती, जे माहिती सरकारशी निगडीत नाही, पक्ष संघटनेच्या निगडीत मी नक्की आहे, त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे सरकारमधील असलेले कोणी जे जबाबदार नेते आहेत ते या बाबतीचं उत्तर देतील। धन्यवाद। जिशान सिद्दीकींचा पक्षप्रवेश होईल का या सगळ्या घटनेनंतर? आज इतकी दुर्दैवी घटना झाल्याच्या नंतर आपण त्या विषयावरती चर्चा करणं अनुचित ठरेल। 3 दिवसापूर्वीच बाबांचं निधन दुःखद झालेलं आहे, त्याच्यामुळे आज त्यांचं कुटुंबही दुःखात आहे, आम्ही सुद्धा त्या दुःखातून अजून काय किंवा त्या धक्क्यातून अजून आम्ही सावरले गेलेले आहोत, त्यामुळे आज त्या विषयावरती चर्चा नाही। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.